महाराष्ट्रातून कर्नाटकात गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। त्यानंतर कर्नाटक सीमेला जोडणाऱ्या विविध मार्गावर गोरक्षकांनी रात्रीपासून पाळत ठेवली होती। संशयित वाहन कुमठा आणि बेळंकी मार्गे कर्नाटकात जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी शोध मोहीम सुरू केली। पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी वाहन भरधाव वेगाने मिरजेच्या दिशेने वळवले। अखेर रात्री 1:30च्या सुमारास मिरज शहरात गोरक्षकांनी संशयित वाहन अडवले। वाहनाची तपासणी केली असता 4 देशी गायींना अत्यंत क्रूरपणे कोंबून ठेवल्याचे समोर आले व चालकाकडे कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत। घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांकडून प्राणी संरक्षण कायदा आणि ॲनिमल क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सुटका करण्यात आलेल्या सर्व गायींना सुरक्षितपणे निमशिरगाव येथील वेद खिल्लार गोशाळेत हलवण्यात आले। या कारवाईबद्दल गोरक्षक संघटनांनी मिरज पोलिसांचे आभार मानले आहेत। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माइंडकर यांच्यासह आद्य गोरक्षण छत्रपती शिवराय गोरक्षक समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। या पार्श्वभूमीवर गायींची कत्तल होऊ नये यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी कर्नाटकातून येणाऱ्या सगळ्या मार्गावर आम्ही सध्या पाळत ठेवून आहोत। काल आपल्याला की कर्नाटकात जाणारी महाराष्ट्रातून 4 गायी घेऊन गाडी जाणार आहेत अशी आपल्याला टीप मिळाली होती आणि आपण ग्रामीण भागामध्ये या गाडीवर कर्नाटक पासिंग असलेल्या या गाडीवर पाळत ठेवून होतो आणि ही गाडी कुपटोळी मार्गे बेळंकी मार्गे अशी कर्नाटकात जाणार होती। मात्र त्या गाडीला अंदाज लागला की आम्ही सगळे इथं थांबलेलो आहोत। ही गाडी परत मिरज शहराच्या दिशेनं आम्हाला चकवा देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सर्व शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून ही गाडी पकडली आणि मिरज शहराच्या हद्दीत रात्री 1 ते 1:30 वाजायच्या सुमारास ही गाडी पकडलेली आहे। आणि या गाडीमध्ये 4 देशी गाई कापायसाठी कर्नाटकात जाणार होते। आम्ही ड्रायव्हरशी संवाद साधला असता आम्हाला असं समजलं की बकरीच्या पार्श्वभूमीवर या गाई कापायसाठी कर्नाटकात चाललेल्या आहेत। सध्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती म्हणजेच आद्य गोरक्षक छत्रपती शिवराय गोरक्षा समिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असं आपण या संस्थेच्या वतीनं आपण सध्या गोरक्षणाचं कार्य करत आहोत आणि मिरज पोलीस स्टेशनच्या वतीनं आपल्याला चांगलं सहकार्य मिळतं आहे। आणि या गाडीवर आणि ह्याचे जे कोण मालक म्हणून ते काही दाखवू शकत नाही आहेत, त्यामुळे या गाडीवर प्राणी संरक्षण कायद्याच्या अनुषंगानं आपण ॲनिमल क्रुएलिटी ॲक्टप्रमाणे आपण गुन्हा दाखल करत आहोत। या गायीवर सगळी कारवाई पूर्ण झालेली आहे आणि या गायी निमशिरगावला वेद खिल्लार गोशाळेमध्ये या आम्ही पाठवत आहोत। बकरीच्या पार्श्वभूमीवर आम्ही तर सगळे गोरक्षक सगळीकडे गस्त घालत आहोत आणि पोलिसांचं सहकार्य आहेच, मात्र अजूनसुद्धा पोलिसांकडून आपल्याला भरपूर सहकार्य आवश्यक आहे की जेणेकरून देशी गायींची आणि बैलांची गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी आता बकरीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गायी आणि बैलं आपल्या शहरात कापायसाठी येण्याची शक्यता आहे। तरी पोलीस स्टेशनसुद्धा यामध्ये लक्ष घालावं ही आमची गोरक्षकांच्या वतीनं विनंती आहे। सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्याकडं शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांचे नंबर असतीलच आणि तुम्हाला अशी काही संशयास्पद गाय बैल काय गोवंश कुठं जात असताना आढळला तर आम्हाला वेळी संपर्क साधावा की त्या निमित्तानं आपण गोरक्षण करू शकू।